मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाला नागरिक पुरते कंटाळलेत। या समस्येबाबत विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या बेजबाबदार आणि गैरवर्तणुकीच्या उत्तरामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयावर धडक दिली आहे। मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाला नागरिक कंटाळले आहेत। या समस्येबाबत विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या बेजबाबदार आणि गैरवर्तणुकीच्या उत्तरांमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयावर धडक दिली। धामणगावातील वीज समस्येविरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, काँग्रेसचे ॲडव्होकेट वसीम कुरेशी आणि MIMचे तालुका अध्यक्ष आरिफ खान यांनी एकत्र येत उपकार्यकारी अभियंता राहुल डाबरे यांना निवेदन दिले। आज आम्ही तुम्हाला शांततेने निवेदन देत आहोत, यानंतरची जबाबदारी तुमची असेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। यानंतर उपकार्यकारी अभियंता डाबरे यांनी गावकऱ्यांची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि 7 दिवसात ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। 7 दिवसात समाधानकारक तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या सर्व पक्षीय नेत्यांनी दिला आहे। आम्ही आज मोताळा MSCB ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। आम्ही सर्व सरकारी मिळून धामणगावचे सर्व सहकारी होते आमचे। जर सरांना आम्हाला एक निवेदनमध्ये आश्वासन दिलेलं आहे की 7 दिवसात आम्ही तुमच्या धामणगावची आणि परिसरमधली पूर्ण समस्या निकाली काढू। जर 7 दिवसानंतर हे आमची समस्या जी निकाली नाही झाली, आम्ही मोठ्या प्रमाणे धामणगावचे सर्व नागरिक आणि पदाधिकारी मिळून आणि MSCBमध्ये लय मोठं आंदोलन करणार आहे। आणि नंतर आंदोलन झाल्यानंतर हे पूर्ण जबाबदारी MSCBवर राहणार आहे अशी आम्ही घोषणा करतो। आज धामणगाव बढे व परिसरातील समस्येसाठी मोताळा कार्यालय MSCB येथे आलो। साहेबांना निवेदन दिलं आणि साहेबांशी चर्चा केली। साहेबांनी असे आश्वासन दिले की 7 दिवसाच्या आतमध्ये धामणगावातले व परिसरातलं सर्व लाईन व्यवस्थित होईल। व साहेबांना आम्ही सांगितलं तसं न झाल्यास 7 दिवसाच्या मुदतीनंतर तीव्र आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व आपलं डिपार्टमेंट जबाबदार राहील। साहेबांनी याची नोंद घ्यावी असं साहेबांना आम्ही बसून सांगितलं। साहेबांनी आश्वासन दिले की 7 दिवसात सर्व काम पूर्ण होईल असे त्यांनी आश्वासन दिले। न झाल्यास आंदोलनाची तयारी ठेवलेली आहे। धन्यवाद। धामणगाव बढे व परिसरातील MSCB वीज वितरण जे कंपनी आहे त्याच्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत चालल्या होत्या। नागरिकांना खूप मोठा त्रास होत होता आणि त्याचा मुख्य कारण म्हणजे धामणगाव बढे शाखेचे जे अभियंता असतात त्यांची पद रिक्त आहे आणि तो पद रिक्त भरण्याकरिताचा एक निवेदन, तसेच लाईनमॅन वायरमॅन यांची जे अनियमितता आहे, त्यांची जे गैरहजेरी आहे, मुख्यालयीन ते हजर राहत नाही, मुख्यालयीन निवासी स्थान त्यांचं नाही आहे, त्यामुळे खूप मोठ्या समस्या गावात आहे आणि ट्रिपिंग जास्त होत आहे। आणि विशेष म्हणजे तिथे उप अभियंता यांची तात्काळ नियुक्ती व्हावी, त्यांचं हे पद करण्यात यावं यासाठी निवेदन दिलं आहे, अन्यथा आंदोलन करणार याचा इशारा साहेबांना दिला आहे। साहेबांनी आश्वासन देताना 7 दिवसाचा वेळ आम्हाला मागितला आहे आणि नक्कीच अशी अपेक्षा आहे की नवीन साहेब आलेले आहेत, ते काहीतरी नवीन साहेब आल्यामुळे एक चांगला निर्णय घेतील। सध्या साहेब तुम्हाला सध्या अर्ज दिलेला आहे, त्याच्यावर कारवाई कधी होणार? आज अर्ज आपण दिलेला सर्वांना येऊन मला मी याच्यावर आज कारवाई करेन, पाठपुरावा करेन। 7 दिवसाच्या जे काही आपल्या धामणगावाला प्रॉब्लेम येत आहे मी स्वतः विजिट करतो आणि 7 दिवसाच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेईन लाईनच्या लिया। तर कमीत कमी आजपासून तुम्ही तिकडे फोन करून त्यांना सूचना दिली की काय? मी आता सूचना दिलेली आहे आपल्या कॉन्ट्रॅक्टरला मेंटेनन्स करत आणि आज आपण याच्या पहिले मी रिकटिंगसाठी माणसं पाठवलेली। तिथे ते आमचे तिथे अभियंत्याची व्यवस्थित अभियंत्यासाठी मी आज लेटर पाठवतो, त्याची कॉपी व्हॉट्सअपवर पाठवतो। प्रतिनिधी रहीम शेख, NTV न्यूज मराठी, बुलढाणा।